नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया मैत्री गणिताशी कार्यपुस्तिका इयत्ता 8वी यामधील 11वा पाठ सांख्यिकी यामधील उदाहरणे सोडवणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहिलं गणित आपण पाहणार आहोत। सोहेलकडे 12, रेशमकडे 8 व सुजनकडे 10 गोष्टींची पुस्तके आहेत, तर त्या तिघांकडे सरासरी किती पुस्तके आहेत? सरासरी आपल्याला काढायची आहे। त्यासाठी आपल्याला पुस्तकांची एकूण संख्या भागेला इथे बॉक्स दिलेला आहे, तर एकूण तिघांकडे पुस्तके आहे म्हणून आपण इथे 3 लिहिणार आहोत। एकूण पुस्तकांची संख्या 12 आणि 8 20 आणि 10 30 म्हणजे 30/3 आणि याचं उत्तर आलेलं आहे 10। यानंतर दुसरी कृती बघू। खालील दिलेली सारणी पूर्ण करा। ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता। आता या ठिकाणी 1 2 3 या ताळ्याच्या खुणा आहेत, तर वारंवारता 3। त्याचप्रमाणे या मोजायच्या आहेत आपल्याला 1 2 3 4 आणि ही आडवी जी रेषा आहे 5, तर इथे वारंवारता आपल्याला डब्यामध्ये 5 लिहायची आहे। यानंतर इथे वारंवारता 10 दिलेली आहे आपल्याला। ताळ्याच्या खुणा इथे काढायच्या आहेत याप्रमाणे 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5। यानंतर इथे आपल्याला ताळ्याच्या खुणा आपल्या मनाने काढायच्या आहेत आणि त्याची वारंवारता इथे ताळ्याच्या खुणा आपल्याला आपल्या मनाने काढायच्या आहेत आणि इथे त्याची वारंवारता लिहायची आहे। तर मी इथे 5 आणि 3 8 काढलेले आहे, याचा वारंवारता आपण इथे लिहिलेली आहे। वळूया पुढील उदाहरणाकडे। उदाहरण क्रमांक 3 5 8 7 5 16 m 11 या प्राप्तांकाचा मध्य 8 असल्यास mची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला मध्य काढायचा आहे, तर आपल्याला सर्व प्राप्तांकांची बेरीज भागेला एकूण प्राप्तांक। प्राप्तांक म्हणजे हे अंक आहेत, याची आपल्याला बेरीज करायची आहे। 5 + 9 + 7 त्यानंतरची संख्या आहे 5, ती आपल्याला इथे डब्यामध्ये लिहायची आहे, अधिक 16 अधिक m अधिक 11 भागेला हे अंक किती आहेत 1 2 3 4 5 6 7, तर भागेला 7। याची आपण बेरीज केल्यास आपली जी अंकांची बेरीज आहे ती येते 53 आणि m आपण तसाच ठेवला, त्याला मिळवता येत नाही, याच्यामध्ये भागेला 7। तर आता आपल्याला हा 7 जो आहे आपण इकडे नेला, तर 7 × 8 = 56 आणि m अधिक 53 म्हणून mची किंमत 3। m आपल्याला काढायचा असल्यास या 56 मधून हे 53 या साईडला नेल्यावर वजा होतात आणि इथे mची किंमत 3 आपल्याला मिळते। पुढील उदाहरण बघू। उदाहरण क्रमांक 4 पूरग्रस्तांसाठी बालाजीनगरमधील व्यक्तींनी काही निधी गोळा केला, त्याची माहिती खालील सारणीत दिली आहे। सारणीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। गोळा केलेली रक्कम म्हणजेच प्राप्तांक, त्यानंतर व्यक्तीची संख्या, वारंवारता साईने दर्शविलेला आहे आणि वारंवारतेला आपण fi म्हणू आणि तिसऱ्या रकान्यामध्ये fi गुणिले xi। तर इथे प्राप्तांक 500, वारंवारता 24 म्हणजेच यांचा गुणाकार, कारण इथे fi गुणिले xi, तर यांचा गुणाकार येतो 12,000। यानंतर 1000 गुणिले 20 म्हणजेच 20,000, 2000 गुणिले 12 24,000, 5000 गुणिले 5 म्हणजेच 25,000। आता याची आपल्याला n म्हणजेच याची पूर्ण बेरीज सिग्मा F1 =
61 आणि इथे सिग्मा FI म्हणजे हा जो गुणाकार केलेला आहे याची आपल्याला डायरेक्ट इथे बेरीज करायची आहे, ती आलेली आहे 81,000. यावरील प्रश्नांची उत्तरे देऊ. एकूण किती रक्कम गोळा झाली? आपण इथे याची बेरीज जी केलेली आहे एकूण ही 81,000. सर्वाधिक रक्कम किती व्यक्तींनी गोळा केली? आता यामध्ये जी रक्कम सर्वाधिक दिसत आहे ती 25,000 ही सर्वात मोठी रक्कम आहे. ही 5 व्यक्तींनी, इथे व्यक्तींची संख्या दिलेली आहे, 5 व्यक्तींनी गोळा केली. प्रश्न क्रमांक 3, एकूण किती व्यक्तींनी रक्कम गोळा केली? आता आपण ह्या व्यक्तींची संख्या जी आहे इथे आपण एकूण केलेली आहे 61, तर आपल्याला इथे 61 लिहायचं आहे. 61 व्यक्तींनी रक्कम गोळा केली. यानंतर चौथा प्रश्न, रुपये 500 इतकी रक्कम किती व्यक्तींनी गोळा केली? तर 500 एवढी रक्कम इथे दिलेली आहे, रक्कम 500 आणि किती व्यक्तींनी गोळा केली? 24. सो आपल्याला इथे 24 लिहायचं आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5, वर्गात वाचन कोपरा तयार करण्यासाठी वर्गातील 25 विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे संकलन केले. प्रत्येकाने संकलन केलेल्या पुस्तकाची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे. यावरून प्रत्येकाने संकलित केलेल्या पुस्तकांचा मध्य काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. इथे दिलेली कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. सुरुवातीला आपल्याला सारणीमध्ये जे बॉक्सेस दिलेले आहेत ते पूर्ण करायचे आहेत. एक आपल्याला इथे करून दाखवलेलं आहे. पुस्तकांची संख्या 1, विद्यार्थी संख्या 2, FI XI. इथे यांचा गुणाकार B1 B. यानंतर इथे पुस्तकांची संख्या 2, विद्यार्थी संख्या दिलेली नाही, यांचा गुणाकार दिलेला आहे 10, म्हणजेच इथे आपल्याला 5 लिहायचे आहे. 5 दुणे 10. या तिसऱ्या रकान्यामध्ये विद्यार्थी संख्या 11 दिलेली आहे आणि यांचा गुणाकार 33 दिलेला आहे, म्हणजेच इथे आपल्याला 3 लिहावं लागेल आणि 3 गुणिले 11 म्हणजेच 33. यानंतर चौथ्या रकान्यामध्ये पुस्तकांची संख्या आणि विद्यार्थी संख्या दिलेली आहे 4 पंच 20. पुस्तकांची संख्या लिहायची आहे, विद्यार्थी संख्या 2 आहे आणि गुणाकार येतो आहे 10, तर 2 पंच 10. सो इथे आपल्याला 5 लिहायचे. याची आपण टोटल केली म्हणजेच N आला आपला 25. 7 11 म्हणजेच 18 आणि परत 7 25. या ठिकाणी याचीसुद्धा आपण टोटल केली. सिग्मा FI गुणिला XI बरोबर 75. आता आपल्याला ही कृती सोडवायची आहे. मध्य बरोबर 75 म्हणजेच ही टोटल भागिला N आहे 25, म्हणजे 75 भागिला N. 25 त्रिक 75. इथे आपला 3 मध्ये आलेला आहे. प्रत्येकाने संकलन केलेल्या पुस्तकांचा मध्य 3 आहे. पुढील उदाहरण, उदाहरण क्रमांक 6, विभाजित स्तंभालेखाचे निरीक्षण करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा स्तंभालेख इथे दाखवलेला आहे. तुकडी दिलेली आहे अ ब क ड. यानंतर इथे विद्यार्थ्यांची संख्या. प्रश्न बघू. मुले तिरप्या रेषांनी दाखवलेली आहेत, मुली रिकाम्या डब्याने दाखवलेल्या आहे. 1 सेंटीमीटरवर 10 विद्यार्थी. हा Y अक्ष. अ तुकडीतील मुलांची संख्या व मुलींची संख्या यांचे गुणोत्तर काढा. मुलांची संख्या अ तुकडीतील 40 आहे आणि मुलींची 20 आहे, म्हणजेच 2:1 मुले दुप्पट आहेत. 2 ड तुकडीतील मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता इथे ड तुकडी आपल्याला बघायची आहे. मुलांची संख्या 50 आहे, मुलींची संख्या 10, तर कितीने जास्त आहे? 40ने मुले जास्त आहेत. कोणत्या तुकडीत मुलींची संख्या सर्वाधिक आहे? मुलींची संख्या आपल्याला या ठिकाणी दिसते सर्वाधिक, तुकडी क. प्रश्न क्रमांक 4, एकूण विद्यार्थी संख्या किती? आता यासाठी आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या यांची टोटल करायची आहे. तर याची जी टोटल आहे ती आलेली आहे 240. तुम्ही बेरीज करून मग इथे एकूण विद्यार्थी संख्या लिहा. मुली किती आहे ते मोजायचे. तर मुले अ मध्ये 40 आहेत, ब मध्ये 30, क मध्ये 20 आणि ड मध्ये 50. यांची बेरीज करा. त्यानंतर
मुलींची सुद्धा आपल्याला ही बेरीज करायची आहे, ती आली 240. पुढील प्रश्न क्रमांक 7. स्तंभालेखाचे निरीक्षण करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी वायक्षावर प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 10 वाहने, पेट्रोलवर चालणारी वाहने तिरपे रेषांनी दाखवलेली आहेत, इलेक्ट्रिक वाहने रिकाम्या डब्याने दाखवलेली आहेत. प्रश्नाकडे वळू. वरील स्तंभालेखाच्या प्रकाराचे नाव लिहा. याचं जे नाव आहे ते आहे विभाजित स्तंभालेख. या ठिकाणी एकाच बारवर पेट्रोलवर चालणारी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहने यांची एकाच बारवर संख्या दाखवलेली आहे. याचं विभाजन झालेलं आहे म्हणून याला म्हणतात विभाजित स्तंभालेख. यानंतर प्रश्न क्रमांक 2. कोणत्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या समान आहे? तर आपल्याला इथे आणि इथे संख्या समान दिसते, म्हणजेच आपल्याला शहरांची नावे लिहायची आहे, मुंबई व नागपूर. यानंतर प्रश्न क्रमांक 3. मुंबईपेक्षा पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या किती टक्क्यांनी जास्त आहे? मुंबईपेक्षा पुण्यात मुंबई आणि पुणे या ठिकाणी किती टक्क्यांनी जास्त आहे? 10%. यानंतर नाशिकमधील पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या एकूण वाहनांच्या संख्येच्या किती टक्के आहे? नाशिक आपल्याला बघायचं आहे. नाशिक आहे 80%. यानंतर प्रश्न क्रमांक 5. नागपूरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? इथे आपल्याला पेट्रोलवर चालणारी वाहने दिसत आहेत 60 आणि इलेक्ट्रिक वाहने दिसत आहेत 40. तर इथे कितीने कमी आहे हे विचारलेलं आहे आपल्याला, तर इथे आपल्याला 20 लिहावं लागेल. वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी 4 राज्यातून आलेल्या महिला व पुरुष खेळाडूंची संख्या खालील सारणीत दिली आहे. राज्ये दिलेली आहेत: महाराष्ट्र, बिहार, केरळ, तामिळनाडू. महिला आणि पुरुष: महाराष्ट्रात 25 महिला 25 पुरुष, बिहारमध्ये 45 आणि 15 पुरुष 45 महिला, केरळमध्ये 20 महिला 30 पुरुष, तामिळनाडूमध्ये 35 आणि 15. याप्रमाणे या माहितीप्रमाणे आपल्याला इथे हा विभाजित स्तंभालेख, वरील सारणीतील माहिती दर्शवणारा विभाजित स्तंभालेख काढा. आपण या ठिकाणी एक्स अक्षावर महाराष्ट्र, बिहार, केरळ, तामिळनाडू हे राज्यांची नावे लिहून घेतली. यानंतर या ठिकाणी आपल्याला महिला आणि पुरुषांची संख्या म्हणजेच खेळाडूंची संख्या लिहायची आहे. प्रमाण आपण वाय अक्षावर घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर, म्हणजेच हे 1 सेंटीमीटर बरोबर 10 खेळाडू. 10, 20, 30, 40, 50 आणि 60. तर आता सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये 25 महिला, म्हणजेच इथे महिला दाखवलेल्या आहेत आपण तिरपे रेषांनी आणि पुरुष रिकामे. तर महाराष्ट्रामध्ये 25 महिला आणि 25 पुरुष म्हणजे एकूण झाले 50. यानंतर बिहारमध्ये 45 महिला म्हणजे इथपर्यंत आणि वर 15 म्हणजेच 60पर्यंत जाईल. हे झाले पुरुष खेळाडू. इथे केरळमध्ये 20 महिला आणि 30 पुरुष म्हणजेच एकूण 50. तामिळनाडूमध्ये 35 महिला आणि 15 पुरुष हे झाले एकूण 50. याप्रमाणे आपल्याला आलेख कागदावर आलेख काढायचा आहे. याप्रमाणे आपल्याला इथे आलेख काढायचा आहे. पुढील उदाहरण. प्रश्न क्रमांक ब. वरील सारणीतील माहिती दर्शविणारा शतमान स्तंभालेख काढा. आता इथे शतमान स्तंभालेख म्हटलेला आहे, त्यामुळे सर्व जे स्तंभ आहेत ते 100 उंचीचे येतील. सर्व स्तंभ एकसारखे म्हणजेच 100 येतील. राज्ये, महिला पर्सेंटेज आणि पुरुषांची टक्केवारी. राज्ये महाराष्ट्र, बिहार, केरळ, तामिळनाडू. आता इथे आपल्याला महिला 50% आणि पुरुष 50% दाखवलेला आहे. तर या आधीच्या उदाहरणामध्ये महाराष्ट्रासाठी 25 महिला आणि 25 पुरुष असं दिलेलं होतं. तर आपल्याला हे जे टक्केवारी आहे ही कशी काढायची आहे? तर 25 पुरुष आणि 25 महिला म्हणजे हे एकूण झाले 50. तर 50 पैकी 25 महिला,
तर 25/50 गुणेला 100 याप्रमाणे आपण याची टक्केवारी काढली तर 50 पैकी 25 महिला म्हणजे ती झाली 50%. याचप्रमाणे आपल्याला बिहार, केरळ, तामिळनाडू यांची महिलांची टक्केवारी आणि पुरुषांची टक्केवारी काढून घ्यायची आहे. ती मी पुढील स्लाईडवर आपल्याला काढून दाखवते. आता या ठिकाणी आपण बिहारची जर घेतली तर महिला आहे 45 आणि पुरुष आहेत 15 म्हणजे एकूण झाले 60. मग 60 पैकी 45 महिला म्हणजेच 45/60 गुणेला 100. तर याचं पर्सेंटेज जे आहे ते येईल 75%. पुरुष आता 100 पैकी 75 हे म्हणजे 25% पुरुष. केरळचं सुद्धा तसंच दोघांची बेरीज करायची. मग बेरीज केल्यानंतर त्याची बेरीज येईल 50 आणि 50 पैकी 20 महिला म्हणजेच 20/50 गुणेला 100. तर याचं पर्सेंटेज येईल 40 आणि उरले किती 100 पैकी 40% महिला म्हणजे 60% पुरुष. तामिळनाडूचं 35 महिला आणि 15 पुरुष म्हणजेच एकूण झाले 50. मग 50 पैकी 35 महिला 35/50 गुणेला 100. तर याचं जे पर्सेंटेज आहे ते येईल 70. आता महिला 70% आहेत तर उरलेले पुरुष किती असेल 30%. याप्रमाणे आपल्याला इथे हा शतमान स्तंभालेख काढून घ्यायचा आहे. प्रमाण वाय अक्षावर आपण 1 सेंटीमीटर बरोबर 20 खेळाडू हे दाखवलेलं आहे. 20, 40, 60, 80, 100. आपल्याला शतमान असल्यामुळे 100पर्यंतच जायचं आहे. सगळ्यांचे स्तंभ सारखे आहेत आणि यातील आता सुरुवातीला महाराष्ट्राचं जर बघितलं आपण तर 50% महिला म्हणजेच इथे 40 आणि हे 50% महिला आणि 50% पुरुष म्हणजेच एकूण 100. या ठिकाणी 75 म्हणजेच हे 70 आणि 5 पुढे 75% महिला आणि पुरुष उरलेले 25% एकूण 100. या ठिकाणी 40% महिला 60% पुरुष. तामिळनाडू 70% महिला आणि 30% पुरुष. याप्रमाणे आपल्याला हा स्तंभालेख काढून घ्यायचा आहे.